कोल्हापूर महानगरपालिकेनं राजारामपुरीसह शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या 8 महिन्यांपासून ते वर्षभरापर्यंतची पाणी बिलं नागरिकांना दिलेली नाहीत। बिलाची रक्कम वेळेत नाही भरली तर दंड व्याज आकारण्यात येत असल्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये। आता जे पाणी बिल आलेलं आहे ते 6 महिन्याचे थकबाकी आलेले आहे ती भरू शकत नाही। जे दंडात आलेले आहे ते पण भरू शकत नाही, कारण रेग्युलर आलं तर भरणार आणि मंथली आलं तर हे करू रेग्युलर भरू शकेन आम्ही। इकडे आता कोणी येत नाही रीडिंग बघायला आणि अचानक जर बिल जर जास्त आली 6000 7000 किंवा 8000 काय असतील ते एवढे जर बिल आले सर्वसामान्य लोकांना तेवढे भरायला जमणार नाही। जर ते थोडे थोडे भरायला त्यांनी जर परमिशन दिली तर चांगली गोष्ट आहे। पाणी बिल उशिरा देऊन पाणीपुरवठा विभाग दंड व्याज आकारून नागरिकांची अक्षरशः लूट करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या कोल्हापूर शहर प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केलाय। महानगरपालिका प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रतिज्ञा उत्तुरे यांनी दिलाय। नागरिकांच्या दृष्टीने आपण बघायला गेलो तर सर्वसामान्य नागरिकांना जे आपले प्रामाणिकपणे नियमितपणे टॅक्स भरतायत, पाणीपट्टी भरतायत, अशांना तुम्ही पाणी बिल देत नाही आहात आणि ते भरायला तयार आहेत। 6 महिन्यांनी वर्षभराचे एकदम दिल्यानंतर ते सर्वसामान्य नागरिक कशा पद्धतीने भरतील? बरं, असंही नाही ते नुसतं बिल आहेत त्यावरती तुम्ही दंड आणि व्याजही आकारताय, म्हणजे हे अतिशय चुकीची गोष्ट आहे। हे तुम्ही जी बिल काढताय ती तुम्ही एकतर काढल्यानंतर तुमचा टेक्निकल तुमच्या ज्या काही रीडर नाही आहेत किंवा नेमलेले नाही आहेत ते सोडून गेलेले आहेत, हा टेक्निकल मुद्दा आला पालिकेचा, त्याचा नागरिकांशी त्याच्याशी काही संबंध नाही। आणि ज्या पद्धतीने तुम्ही जी बिलं काढलेली आहेत ती आता इथून पुढे देताना नागरिकांना वेगवेगळ्या स्लॅबमध्ये द्या, टप्प्यामध्ये द्या, जेणेकरून ते भरतील आणि त्याच्यावरती दंड आणि व्याज हे न आकारता द्या। खऱ्या अर्थाने एकतर आम्ही हे पूर्वीपासून नागरिकही अधिकाऱ्यांना किंवा पालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन बोलतात पण तरी रीडर पाठवले जात नाही। आम्ही आमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी बोलत असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं आम्ही की असा अडचण आहे, तर त्यांच्याकडून पूर्तता होत नाहीये। त्यामुळे आज ही वेळ येते की आम्ही पत्रकाद्वारे त्यांना इशारा देतोय की लवकरात लवकर ह्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष आपण नाही लावला तर राजारामपुरीतले नागरिक तसेच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अतिशय मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन आम्ही छेडू।